म्हणजे आमचं भांडण केलं तर आमच्या आम्हाला लई मारील म्हणून आम्ही भांडणच कोणासंग करायचं नाही. लय बी देवाला गेली तर मी देवाला भाऊच मागायची. क काढलं का त्याच्याकडे सगळ्या गारगुट्या भरायच्या, ख काढलं का त्याला गारगुट्या भरायच्या. माझ्या बरोबरची सगळी मास्तर झाली. होय, मला पण वाईट वाटतंय, पण आता काय करायचं. मग आमची आई अर्धी अर्धी भाकर एवढं कुरडीची भाजी आम्हाला द्यायची. मग तेवढीच खायची, परत मागायची नाही. परत मागावं तर दुसऱ्याला कमी पडेल. कांबरायला नसायचं, धोतार लुगडं कांबरून झोपायचं. जास्त सुखी हाय मी आणि काळजी करू नका, तुम्ही व्यवस्थित राहावा. खाण्या लोटक्यातच भाजी करत होती, लय छान लागायची. साळू चालले नांदाईलान, शिव पातूर आया बायान, कड पातूर बंधुराया, कड पातूर बंधुराया. त्या लेकरांची सकाळी शाळेला जायची म्हणल्यावर संध्याकाळी लेकरांची कापड धुवायला लागायची. आणि ते पितळाचा तांब्या एक आमच्या आईने दिलेला होता. मग त्यात ते पितळेच्या तांब्यात इस्तू घालायचा आणि हे सचिन आमचा इस्त्री करायचा बहीण भावाच्या कपड्याला. ना ना तुम्ही घालवायला लागलाय, मी आता त्यांच्या घरी किती दिवस राहायची. लिकीचा जल इम हाई ग बाबा बिळीचा पाला. टपाल वाल्या दादा तुर आलाई कुणी कुणन, पत्र घेते मी धावून माझ्या नेनन त्या राधिकीन. काही टाकल लिहून, काही टाकल लिहून. शाळा काय झाली का तुमची? झाले तिसरी झाली का? हो. कुठं होतं शाळेला? कचरेवाडी. होय, हो. कधी होतं शाळेला, काय आठवते का? आता किती वर्ष झाली काय आठवायचं, आता लय दिवस झाले. होय, हो. काय जन्म कधी आठवते का, माहिती का तुम्हाला? काय सुधू नाही ते काय आठवत नाही. होय. हो. आणि कशी होती तुमच्या काळातली शाळा, कशी होती? काय आमच्या गावात शाळा अशी ही करायची, असं असं सगळं लिहायचं आणि त्याच्यात गारगोट्या भरायच्या. लिहायचं म्हणजे कुठं? असं क काढलं का त्याच्याकडे सगळ्या गारगोट्या भरायच्या, ख काढलं का त्याला गारगोट्या भरायच्या, ग काढलं का त्याला गारगोट्या भरायच्या, गवताचा काढला घराचा काढला का त्याला गारगोट्याच भरायच्या. कुठं काढायचं? तिथं शाळेच्या पुढंच असं पटांगणात. पटकनातच. कोण काढायचे? आम्हाला आम्हीच काढायचं, गारगोट्या भरायचं, गुरुजी लोक दावायची. होय, म्हणजे ते आपण जसं पाट्यावर काढतो तसं खाली काढायचं आम्ही. होय, खाली काढायचं. तसं काय करायचं? ते कोणाला पाठी आहे तर कोणाला काय नाही, काय करायचं. मग त्यांना आम्हाला पाठी नसायची. आम्ही लई जण लेकरं, आमच्या आईला असा मुली, दोघं भाव. आणि मग कुणाला काय असायचं कोणाला नसायचं. मग ती लोक लेकरं काढायची पाठीवर, मी खाली काढायची. मग होय, मी हुशार होती बघा, पण आमच्या तिकडं परिस्थितीमुळे मला शाळा शिकणं झालं नाही. बरं. माझ्या बरोबरची सगळी मास्तर झाली. होय, मला पण वाईट वाटतंय, पण आता काय करायचं. कोण कोण होते आठवत हो तुम्हाला? माझ्या गुरुगात देवकोती गुरुजी आमच्या कचऱ्यावाडीचं, मग पानुषे गुरुजी, ती सका चुलत भाव आहे माझा. आणि पुन्हा ती दुसरी बरीच लोक आहेत, ती रंजना, पुन्हा तिकडली ते ह्याच्या वस्तीवरची, गडदेच्या वस्तीवरची जमाती, लईच बऱ्याच लईच होत्या मुली. तुमचं म्हणजे तुमची जीवलग मैत्रीण कोण होती, काय आठवते का? जे गुलाब नाही तसं काय नाही. म्हणजे लहानपणी असतात ना बघा, आपले मित्र असतात ना, मित्र मैत्रीण असतात आपले, मिळून मिसळून राहतो आपण. असं जीवातलं कोण होतं काय आठवत नाही का? आठवत नाही. जवळचं कोण म्हणजे तुम्ही मिळून मिसळून खेळायचं? माझी बहीण होती. होय, शेसाबाई म्हणून, बर. थोरल्या चुलत्याची मुलगी. ते तिथं गावातच दिले तिला. आणि मग शाळेला म्हणजे त्या शाळेला जेवढं होतं त्यावेळेस तुम्ही, त्यावेळेस तुमच्या खोड्या काय असायच्या? खोड्या काय नसायच्या. म्हणजे आमचं भांडण केलं तर आमच्या आम्हाला लई मारील म्हणून आम्ही भांडणच कोणासंग करायचं नाही. म्हणजे आपल्या आईला एकतर कामाला जायला लागायचं. वडील आहे गरीब, लई गरिबी होती. आता लई श्रीमंत झालेली बघा, ती सगळी चांगलं झाले त्यांचं, पण आधी लई गरिबी होती आमची. गरिबी होती म्हणजे नेमकी कशी गरिबी? हो का, गरिबी होती. आई जायची आमची कामाला. आमच्या डिलिव्हरी झाली, आमची आता बहीण एक ऑफिसर झाली आहे माझी. त्यावेळीस माझा हात मोडला होता, मला ह्याला आणलं होतं मळवाडीला. आणि मग आमच्या जाऊन संध्याकाळ झाली बघा डिलिव्हरी. आणि मग तिला जेवायलाच काय नाही. मग आमच्या गावात गाव सवासणीचा रोड आहे कचऱ्यावाडीला. मला म्हणली शालकट कापरून जा, माझं ताट तर घेऊन या, तुम्ही तर खाचाल कोण तर. मग मला बी खायचं नाही. माझा हात मोडल्याला ती डाळीचं लाडू 7 द्यायची, 7 चपात्या द्यायची. आणि मग ती खायला आता मी खावं तर माझ्या हातात पोहून म्हणून ताकीद केलेली होती. मी काहीच खाल्लं नाही, तसंच घेऊन आली. ती लेकराशाने सगळ्या खाल्लं संध्याकाळी. ती गावात आमच्या गाव सवाशीन म्हणून रोड आहे आमच्या कचऱ्यावाडीला, घराघरी सवाशीन गाव रोड, मराठ्याचं गाव आहे आमचं. आणि मग शेलकाट कांबरून जायचं. आणि ती आमच्या डिलिव्हरी झाल्यामुळे आमच्याला जाता आलं नाही, मला आईन पाठवलं. शेलकाट काय भानगड होती काय माहिती, आता ती पहिल्यापासून रोडच होती. काय शेलकाट पांघरून म्हणजे काय? असं कांबरून
बसायचं सगळ्या सवासनीने तसंच बसायचं. होय. मग ती घेऊन यायचं शेलकट घराला. कसलं असतं ते? पांढरं बर. पांढरं होतं. सगळ्यांनी ती पांघरत होती कधी? सगळीच पांघरत होती. हा. हं. पोरी पण? आणि आम्हा आता आईच्या बदलाला मी गेली होती, मी लहानच होती सगळ्यात. हा. सगळ्या पुरी कुठल्या मोठ्या बाया कामरून घ्यायच्या, पोरींना पुरीला नाही. फक्त बाया? आमच्या आई मला कामरून म्हणजे आता सवाशीन मोकळं कसं बसायचं म्हणून मी गेली होती कामरून घेऊन. आणि हे कुठं कुठं पांघरून जायचं? सवाशीनला तेवढं जायचं आणि गावात. इतर वेळेस? इतर वेळेस नव्हतं. होय. हं. तर सावशनी असली नुसत्या का? सवाशीन असल्यावर जायचं. बर बर बर. हं. म्हणजे काय तुम्हाला आठवतंय का ती मी कशामुळे तुम्हाला ती पांघर लावली असं काय आठवतंय का तुम्हाला? ते काय आठवायचं म्हणजे काय, म्हणजे त्या गावाला आमच्या मराठी समाज आहे त्याच्यामुळे शालकाट कांबरून सवाशीन ती असं रोडच होती गावाला आमच्या. बर बर हं. बर. त्याची होती. अच्छा. हं. आणि मगाशी तुम्ही मला सांगितलं मग तुम्ही तुम्हाला थोडंसं वाईट पण वाटलं ना शिक्षणाला तुम्हाला शिकू शकता? वाईट वाटलं होतं म्हणजे कसं झालं माहित आहे का, म्हणजे मला शिकाय आमची इच्छा होती आणि आमच्या आईचं म्हणणं आपले लहान लहान आता आलंय पाहुणं म्हणल्यावर पटकन द्यायचं. आणि मग आता शिकायचं तर माझं लय डोक्यात, मी हुशार पण होती बघा, शिकायसाठी माझी लईच इच्छा होती. आणि माझी म्हणजे आता झालंच नाही, आपलं नशीबच नव्हतं म्हणायचं, मग काय करायचं. किती वर्षी लग्न झालं? मला कळतच नाही, आठवतच नाही, ती लगीनच आठवत नाही. म्हणजे कळत नाही कायच तेव्हाच म्हणजे लग्न झालं तुमचं? माझं कळत नव्हतं तेव्हाच लग्न होय. झालं. आणि आठवतच नव्हतं. शिक्षणाचं एवढं कसं काय महत्व तुम्हाला माहित होतं? अहो गावात आता आजी एवढं होतं, राज एवढीच होती मी अशी बारकीच. हा. आणि मग जायचं. आमच्या आईला मुलगा नव्हता. आमच्या आई आपलं मला खाकी चड्डी पांढरा शर्ट घ्यायची. 6 जणी बहिणी म्हणून मला मुलगा नाही, सारखी मुलगा म्हणून मला ती कपडे घ्यायची तिची, मी ती घालायची कपडे. मुलाची कपडे माझी आई मला घेत होती. बर. पांढरा शर्ट आणि खाकी चड्डी माझी आई मला घ्यायची. बर. ती घालून जायची. शाळेत असताना? शाळा असताना मला तीच घ्यायची. बर. जोपर्यंत होती तोपर्यंत मला आमची आई तीच घेत होती. मला मी कुठल्या देवाला गेली का म्हणायची मला भाऊ दे, मला भाऊ दे देवा. कुठल्या बी देवाला गेली तर मी देवाला भाऊच मागायची. तुम्ही? मला म्हणजे भाव माझे का नाही एवढं छान झालं तर माझं भाव पण मयाळ व्हायचं सगळं, दोघं पण भाव. गरीबी होती म्हणले तुम्ही, बरोबर आहे का? गरीबीच होती. मग खाय प्यायचं काय कसं होतं? अहो खाय प्यायचं कसं, आमची आई माळवं विकत होती. आणि आमची आई का नाही चांगलं तेवढं माळवं आमच्या वडिलाचं धोतार एक न्यायची आणि त्या मांडीखाली घेऊन अशी ठेवायची. मग मला म्हणायची तू शाळा सुटल्यावर ये, पैसे मला गिरायक मला रताळ विकताना विकू देत नाही ती, मग लय गर्दी पडते ती पैसे घ्यायला. मग मी आपली पिशवी एक गॅसची पांढरी असायची, मांडीखाली घेऊन बसायची. मग ती रताळ विकलेली गिरायकाची ध्यान द्यायची, किती किलो घेतलेली किती नाही. आणि माळवं ताजं आहे धोतारात गुंडळून मांडीखाली पिशवीत घालून ठेवायची. आणि मग ती घेऊन आम्ही दिवस मोठताना जायचो घरला. किती व्हायचं पैसे त्या माळव्याचं? मग बरंच होत होतं तेव्हा. किती 2 रुपयानं 1.5 रुपयानं रताळ किलो. तेव्हा कुठली महाग रताळ. काय काय साईज विकायला? आमच्या सगळ्या भाज्या घ्यायच्या, आमच्या सगळ्या जेवढ्या भाज्या येते तेवढ्या घ्यायची, रताळ घ्यायची. जास्त करून म्हणजे नंदीचं भाग माहेर नंदीचंच होतं, जास्त रताळ बी घ्यायचे आमचे. काय आठवतं का वडील शेती कशी करत होते, काय आठवतं का तुम्हाला? आमचं वडील शेती तर कशी करत होतं, पाणी लागायचं 2-3 तळीवर आणि साळी पिकायच्या. साळी काढायला यायच्या नाही, त्यात बाजली ठेवायची आणि ती साळी कापून आणायची, आडे असायच्या बडवायची. बाजली ठेवायची म्हणजे असली बाजली ती ह्याची होती की कुठे ठेवायची? त्या पाण्यातच ठेवायची. काय बरं? मग ती खाली भरली उचलून साळी उचलून खांद्यावर घ्यायला यायचं नाही. म्हणजे ती साळी अशी कापायची का ती? ती खाली कापायची आणि ती दाव्यावर त्या बाजल्यावर ठेवायची दावी आणि त्याच्यावर ठेवायची ती, आणि ती उचलून खांद्यावर मग ते गडी घेऊन यायचं. बाकीची बडवायला काय कापायला काय असायची सगळी. साळी म्हणजे आता पिकत नाही साळी? आता कोण साळी करत नाही ती, आता ऊसच करते ती. पहिली साळी असायची? लय साळी आमच्या ते सगळ्या साळीच होत्या. नुसतं तांदूळ शिजू घातलं का त्याचा वास कसला यायचा. आणि आताच बघा काय नाही. बाहेर लागायची कधी? बाहेर लागायची ती? लय भारी म्हणजे लय भारी कुठून करायची आमच्या साळीचा भात. आणि ती काढल्यानंतर मग किती कशी करायची म्हणजे त्याचं हे काय म्हणा आपण आता बघा सगळ्या मशीन आली त्या कंस काढून आपण मशीन टाकलेलं की खाली ते पोत्यात भरतोय. मग ती साळी कशी करत होती, आडी मोठी असायची आणि ती आडी पाण्यानं असं सगळं घट्ट करून घ्यायची आणि मग त्याच्याकडं आणि असं भार टाकलेलं असायचं, लगेच झाडायच्या पकलेल्या असायच्या आणि ती लगेच झाडायच्या बी झडत होत्या. आणि भरली आडी का काढायची बाजूला काढून टाकायची वाळायला. म्हणजे अशा साडी लय बघत होतं आमच्या तिथं. किती पोती व्हायची अशी लय म्हणजे पोती तर कुठली सुतळीची पोती असायची. पर अंदाज कोणाला आहे, बडवून घ्यायचं पडायचं. पाणी पाऊस लय लागलेला सारखं काढायचं भरायचं काढायचं भरायचं असं वाळू घालायचं. आणि कणगी असायच्या तसल्या ह्याच्या लाकडाच्याच होत्या बघा कणग्याच्या कापून. कणग्या? लाकडाच्या? लाकडाचीच कणगी अशी कापायची ती ही
काय म्हणते ती मला म्हणावी नाही केकताड का काय येलतार यालतार, ती हा. कापून त्याची सारवून आणून ती अशी ठेवायची त्याच्यात मग भरायच्या साडी कोण कणगी कोण बनवायचं? ती ही कैकाडी होय, काही कडे होती का? कैकाडी होती मंगळवारचा कैकाडी यायचा. कोण होतं? काही कडे नाव माहिती आहे तुम्हाला? नाही हो एवढं काय माझ्या हाय ध्यानात पण आता काय लक्षात येत नाही माझ्या. आणि ते काय काय बनवून द्यायचं काही कडे? हरल बनवायचा, टुपली कोंबड्या बसवायला बनवायचा, परत असं हे असं सगळं बनवायचं, कणगी बनवायचा. हा, असं करत. बरं बरं बरं. आणि मग ह्यात साडी चांगलं तुम्ही अजून काय काय सजव घरात खायला? तीच असायचं ना काय भात करायची, भाकरी का थोड्याच असायच्या, कुरडूची लई कुरडू बनायचं ना ती रानात कुरडूची भाजी. बरं. आता बघायला बी कुरडू नाही आता काळ्या रानाने आहे. हा, मग आमच्या अर्धी अर्धी भाकर एवढं कुरडूची भाजी आम्हाला द्यायची. हा, मग तेवढीच खायची, परत मागायची नाही, परत मागावं तर दुसऱ्याला कमी पडेल, हा. मग तेवढंच पोट भरायचं. होय, आमची आई जाड जाड भाकरी मोठ्या मोठ्या करायची. हा. हं. म्हणजे सकाळी एकदा जेवलं का एकदा परत? परत नाही, मग परत कधी पुन्हा जेवायचं? मग ती हांडीची रताळ घालायची आहे आमची, हांडी घालून टोपलं भरलेलंच असायचं की हा, ती हांडीची रताळ बक्कळ असायची, मग ती खायचं घेऊन सगळ्यांनीच. होय. करायची आणायची संध्याकाळी जेवायला परत? ती करायची या तुकून कामावरून आल्यावर हा, मकाची कणस ही शिजवायचं, हा. ती ओलं दाणं सोलायचं, हा. परत मग ती कुटायचं, त्याच्या कण्या करायच्या, हा. हे असं सगळं करायचं. बर. हं. आणि घर कसलं होतं हो तुमचं? अहो तणसाच होतं, हा. परत माळी बांधली, आता भावान बंगला बांधलाय. घर तणसाच होतं काय? तणसाच होतं, किती एकच खोली होती? एकच खोली, त्याच्यातच सगळी. हा, आम्ही 6 भावंड, 2 बहीण, 6 बहिणी, 2 भाव, आई वडील, लई बारकी खोली होती. हा. त्याच्यातच सगळी, आणि झोपायचं त्यातच? त्याच्यातच झोपायचं, कुठलं कांबरायला नसायचं, धोतार लुगडं कांबरून झोपायचं. काय असं आता बघा आपण आता बघा या हाताला आहे परत- ना हे असते सतरंजी असते, रग असते, त्या काळात सातारा काय काय होतं? म्हणजे सगळी परिस्थिती नाजूक होती, पैसे कमी होत, पैसे मिळवायलाच कोण नव्हतं, आणि पैसे कशातून कमवायचं असं. नाही जे हाताला पंगराला काय होतं त्या काळात? पासोडी, पासुडी म्हणजे? मग पासोडी अशी कापडाचीच होती बघा, जाड जूड हा, अशी लई मोठी असायची, सगळ्याला कांबरायला. माझा आजोबा पैलवान होता, हा. बाबा गरंडे म्हणून, हं. त्यानं पासोडी माझ्या आईला कुठनं आणून दिली होती, कोणा कुठल्या बाजारातनं हं. खांडे काय गेल्यावर. हा. ती पासोडी लई दिवस कांबरलो आम्ही, किती जण झोपायच्या पासुडी? सगळी लेकरं बाळ सगळी झोपायची. आणि खाली हातरायला? हातरायला काय तर आईचं लुगडं बिगडं असं वडिलाचं धोतर हातरायचं, पोती असायची पहिली हा. ती हातरायचं. होय. हं. आणि खाली हे काय सारवलेलं 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 असायचं खाली. गॅस असते आपल्या घरात. हं. तसं पहिलं काय कसं असायचं? चूलच हो, हा, चूल बुरकांड, जळान बिले नसायचं, हा. बुरकांड आपली मक्काची बुरकांड आणायची, हं. गौऱ्या इचून आणायच्या. जास्त करून आम्हाला आमच्या गौऱ्या बिवऱ्या आणायची चुई असतात त्याच्या खाली म्हणून हं. जास्त कोणा तिकडे जाऊ द्यायची नाही. बरं. बुरकांड हीच हा, असं लाकडं फोडून, आंब्याची लाकडं ही फोडून हा. ठेवायचं. लहान लहान होतो सगळेजण, आणि मग कोणाला काय कोणाला असं एवढंच खायचं पे मग थोडं थोडं. तुम्ही बहिणी किती म्हणल्या तुम्ही? 6 बहिणी आणि 2 भाव. होय. हं. बहीण माझी बारकी नोकरीला लागली आहे, आणि मोठा भाऊ दामाच्या कारखान्यावर कामाला आहे. बर. मला हे सांगा आता बघा लहानपणी आता तुम्ही बहीण म्हणजे 6 जण म्हणला ना तुम्ही, हं. आणि भाऊ? 2 आहेत, अच्छा. 8 जण लेकर आम्ही. मग ते लहानपणाला काय आठवतंय का तुम्हाला बहिणीबरोबर तुम्ही खेळायला मस्त किंवा रानात खेळायचं. गेलेला? ही काय काय करायचं? माझा भाऊ म्हणजे माझ्या आईला लई दिवसानं भाव मुलगा झालता, हं. त्याचं नाव दादा आहे. हं. त्याला कधीच कोणी काय मारलेलं, कोणी काय म्हणलेलं आम्हाला सण व्हायचं नाही. हा. आम्हाला कोणी खायला दिलं तर त्याला द्यायचं. हा, माझी बहीण एक इथं गडदे वस्तीवर दिली मंगळड्यापाशी, हा. तिच्या बहिणीच्या कमरेला बघा घाटा पडला, हं. माझ्या भावाला घेऊन त्या भावाला. अच्छा. हा. मी सारखं घेऊन सारखं भावाला काकाला करायचं. खाली ठेवायचं नाही त्याला. होय. हा, म्हणजे माझ्या भावाला काटा घुसेली, माझा भाव पाय पळत त्याला असं त्याला अच्छा, म्हणजे लय दिवसांनी झालं ते लई लाडाचं दिवसांनी झालं, असायचं. लई वाढलेला. हा. मग शुद्धू म्हणायचा ती धाकटा गाडी 4 चाकी गाडी आहे पुण्याला त्याची, हं. ती गाडी चालवतोय. त्याला बी नाही मी माझ्या मोठ्या मुली वेळ डिलिव्हरी झाली तिथं. आणि हे सांगा मला खेळ काय असायचे हो तुमचे? म्हणजे तुम्ही बहिणी काय खेळायचं काय? हे इटू दांडू, पुन्हा झाडावर सुरपरंबा असं खेळायचे. होय. आमच्या आई सोडू द्यायची नाही, पाय बी मोडला म्हणजे काय करायचं, हा. कुठे न्यायचं मग. हं. जाऊ द्यायची नाही तशी काय खेळायला, असं थोडं थोडंच खेळायचं आम्ही. हं. आहे नसतानाच कुठं तर गेली म्हणजे तेवढं खेळायला जायचं. भांडणं वगैरे करायचं का तुम्ही? भांडणं बिडणं नाही ती करायची, भांडण म्हणजे असं मायाच लावत होतो. हं. भांडण कधीच कोणासंग केलं नाही, हं. करत बी नव्हतं भांडण. आणि माळीत जात्यावर दळायची हो? दळत होती. जात होता का? जातो होतं, दळायची, भाकरी करायची लवकर उठून हा. लेकराशांना, आणि मग जायची कामाला. हा. आणि किती वाजता उठायची लय लवकर उठायची, दळायची, हरभर भरडायची. हा. हरभर भरडताना आई गाणी म्हणायची आम्हाला, आमच्या भावंडाला. होय. आमच्या आईची गाणी माझ्या लक्षात आहे तिची म्हणा गाणी. की. आमची आई म्हणायची, वानिकिनीचा मानो येणे बाय मे ग
म्हण ना माझा माझान बाय मेघ म्हणणे ना माझा माझान दादा साब हारी माझान देवान नारा भिये ना तुझान अशी म्हणायची आमची आई गाणी. होय. आणि किती वाजता उठायची ती? लवकर उठायची पाट उठायची. काय का दळाला काय काय असायचं? काय ज्वारीच असायची आणि दुसरं काय. ज्वारी दळायची. ज्वारीच. हो ज्वारीच. आणि जनावर वगैरे होती का वगैरे? होती. काय एक काय? गाय होती, हा. एक म्हैस होती आणि एक खांड होत. होय. आणि दूध वगैरे? दूध गाय लई देत होती. होय. तेवढं सगळ्याला दूध पुरायचं. किती देई दूध? दूध बक्कळ द्यायचं, पात्याला भरून द्यायची दूध. हा. त्याचं लोणी काढायची आमची आहे. बर. सगळ्याला घालायला. म्हणजे आमच्या आई घरी चांगल्या मोठ्या घराण्यातलीच होती बघा. हा. पण आमच्या आई गरीब आहे घराण्याला दिली होती. हा. आता लई चांगलं झालं. पहिलं गरिबीच होती आमच्या वडिलाची. जमीन जागा पर पावसामुळे पिकत नव्हतं. हा हा हा. दूध ती काढलं का सगळ्यांना पुरायचं? सगळ्या पुरायचं दूध ही. डेऱ्या वगैरे होते का त्याकडे? होते सगळं होतं. म्हणजे डेऱ्या डेरे कुठल्या हा. तवा डेरे कुठली? आता भावाशींच्या घरात डेरे आहे ते. मग ते दूध आता काय म्हणायचं त्याला, आता पाहिला असला पण डेअरीत जाऊन आणतो दूध एखाद्या घरात नसेल तर. मग त्यावेळेस कसं आहे जातं? आता माझ्या घरात दूध नाही, मग त्यावेळेस कसं करायचं? दूध आम्ही कोण आमची चुलती मागाय, आमच्यात जास्त करून लेकर आहे आमच्यात मागाय कोणी नाही. माझी धाकटी चुलती रंबाराणी म्हणून होती. ती तिकडे जास्त असलं तर आम्हाला द्यायची. माझा चुलता एक धाकटा लईच मायाळ होता, ती आम्हाला द्यायची, सगळं द्यायची. आम्हाला डिलिव्हरी झाली का ती बघा यायची, काय तर घेऊन खायला यायची. चुलती आमची आमच्या वडिलाच्या मावस बाबाचीच मुलगी होती, पण आमची जास्त माया करायची. ती आम्हाला सगळं घेऊन यायची. आम्हाला गुजया ग बोलू गेली बाई दिव्याला भारायाण घालती लय ग थोड सैच्या गुजाच मला याडन सैच्या गुजाच मला याडन सैच्या गुजाच मला याडन गुजाच मला याड सैच्या गुजाच मला याडन टपाल वाल्या दादा तुर आलाई कुणी कुणन पत्र घेते मी धावून माझ्या नेनन त्या राधिकीन काही टाकल लिहून काही टाकल लिहून टपाल वाल्या दादा तुला मी घालते दूध भातन माझ्या ग मैनच सुखी येऊ दे कागदातन सुखी येऊ दे कागदात सुखी येऊ दे कागदातन वानकिनीचा म्हणू येईन बाय मी म्हणना माझा माझा म्हणना ग माझा माझा देवा नारार येना तुझा माझ्या घराला पावईना नव भाजी ग भाकरीचा नेणंता बंधू माझा माझा तुपा ग साखरचा माझ्या घराला पावईना शिजे उसन वाड लाडून आन साखर कळ्या पाडू मग बंधूला न्यारी वाढून माझ्या घराला पावईनान तांब्या संगट देते पेलान बंधू संगट भाचाला बंधू संगट भाचाला माझ्या घराला पावईना माझ्या घराला पावईना आला वाटणी पळईत चिंडू चन्नाचा खेळीत वाणीचा ग माझा बंधू चिंडू चन्नाचा खेळीत नेनन त्या ग मुराळ्याला वाट सांगावा पांदियाची दारी चौकट चांदियाची दारी चौकट चांदियाची लोकाच्या ग मुराळ्याला नाही मी बघत जाऊ येणं शिदू नेणता माझा बंधू चार चाकी ग घेऊन मला ग न्यायाला चार चाकी ग घेऊन इल चाकी ग घेऊन चार चाकी ग घेऊन अरे तू दिवाण वाड्या गेला काय र दिवाण्या तुझं कामन दादासाहेब माझ्या बंधू घाली तुला सरकार राम रामन सरकार राम राम घाली सरकार राम रामन दिवाण वाड्या गेला एवढं दिवाण हादरलं माझ्या सख्याला पाहून
येड सरकार घाबरलं. माझ्या घर असा दिवाण वाड्या गेला, ह्या का दिवाण खोल खोलन. आणि मी बंधूला सांगू किती, नवर कायदा हळू बोलन. नवा कायदा हळू बोलन, नवा कायदा हळू बोलन. मळ्या ग आडमळ कंच्या मळ्याला बाय मी जाऊ. अरे तू सचिन माझ्या रागो, नव्या खरीद्या मला दाऊन. नव्या खरीद्या मला र दाओ, असं आता या पावल्यात. हे आता तुम्ही मगाशी पत्रावरून एक गाणं म्हटलं बघा ते. हो. पहिल्या काळात आमच्या एकमेकाला आई पत्र गाणी लिहायचे, है होती. ना? आमच्या आईची गाणी ती बघा. होय. हो. आणि पत्र यायचं का एकमेकाला? येत होती की. तुम्हाला आलती आहे कधी? टपाली यायची, घरी द्यायला माणूस येतो. कोणाचं यायचं पत्र? तुम्हाला पत्र कोणाला यायचं? म्हणजे असं यायचं, म्हणजे कुठं तर लांब असल्यावर ती कागदात लिहून द्यायची. हा. मग ती पट्टापाल दादा घरी द्यायला यायचं. हा. आठवतं का तुम्हाला एखादं आठवतं. पत्र? काय कोणाचं आलतं? कुणाचं असं माझा म्हणजे तिकडं आमच्या याचा भाव ही हा. तिकडं कुठं तर गेलेला असला, मग त्यांचं पत्र यायचं. काय लिहिलेलं असतं त्यात? ते असं सुखी हाय मी, आणि काळजी करू नका, तुम्ही व्यवस्थित राहावा, हम्म. असं म्हणायचं. बर. हो. मोठी मुलगी माझी मुंबईला आहे, हा. तेव्हा पत्र येत होती. मुलीची हा, होय. काय असं काय लिहायची ना? सुखी हाय मी, काळजी करू नका. हा. असे वजवाडीचा यायचा पत्रकार बर. द्यायला घरी. टपालावाला. हा, टपालवाला काय काळजी करू नका म्हणायची, हा. मी चांगली आहे, हा. दुसरं काय एवढं सांगायची. कसा यायचा होती टपालावाला? टपाला घेऊन कसा यायचा ते? ती पिशवी असायची, सायकलीवर यायचा ती. होय. हं. हा. आणि मग ती दुसऱ्या हातात आता देते ती कोणा तर द्या, असं कोणातर घेऊन. हा. तसं नव्हतं पहिला, ज्याचे घर जिथं आहे तिथंच ते टपालवाला यायचा. होय. हो. आणि त्याच्या हातात द्यायचं ते. त्याच्याच हातात द्यायचं. आणि तुमचं लग्न लहानपणी झालं होतं, आहे ना? लहानपणी आठवतंय काय लग्न कसं झालं होतं काय ते? काय काय इथं चपार होती, ती लिंब आहे बघा आमच्या दारात. हा. आणि ती आमची गाडी नवरी गाडीच आलेली. हा. काय सांगू तर वाजत तरी तिकडे लक्ष्मी पैसे बसलेलं. हा. आणि ती तिथनंच वाजवायला लागलं, गाडी इकडून आलेली म्हणून. बर. ती सांगायला लई हसायला लागली सगळी. गाडीत म्हणजे कसली गाडी होती? बैलगाडी आपली. होय. बैलगाडी किती होत्या बैलगाड्या? 2 का 1 तर असेल, कुठं मला आठवत पण आहे आता ती. हा. 1 नाही तर 2 असेल वराड गाडी. वराड किती बैल? वरड कुठं आहे, कोणाची वरड? एक चुलता माझा, हा. चुलती एक चुलत बहीण, एक शासा म्हणायची होती, हा. ती एक माझ्या संग आलेली. हम्म. हं. आणि परत मागत नालीच त्याली सकाळ उठून. काय होतं जेव्हा लग्नात? काय पोळ्या, आमटी, हा. त्याला शाक म्हणायची. हा. आमटीला हा. शाक म्हणायची, आमटी वाढताना शाक शाक घ्या शाक घ्या. हा. आणि गुळून तर कुठली कुठं आमटीवरच खायची. हा. ताटं तर कुठली जर्मलच्या ताटल्या असायच्या. हा. हं. किती असायचं लग्नात म्हणजे माणसांची गर्दी किती होती काय तुमच्या? तो एवढी कुठली लोक जण होते तेवढीच, त्यांची काय 4 आपली काय 4, तेवढीच लग्न छोटी छोटीच असायची. हा. हं. बँड बाजा होता का लग्नात? कुठला बेंडन कुठलं काय. मग काय होतं? हं. नाही रेडी होता की होय. ती तानाय तात्या म्हणून एक शेजाराचा आहे आमच्या चांबाराचा, हा. त्याचा रेडी होता आमच्या लग्नात म्हणून. बर. हं. शेजाराचा. आणि हो, हे नव्हतं काही. बँड बाजा नव्हतं, वाला काय नव्हतं, नव्हतं, नव्हतं. सणाईचं उघडा? नाही काय नाही. ते ही एक असायची काय तर पहिलं, ते काय म्हणते त्याला, सूर वगैरे काय होतं म्हणे? नाही पिपाणी वाजवत होती. पिपाणी होती का? हं. मग कोण होतं पिपाणी वाजवायला? आमच्या गावात भागा मामा, हा. ती सदा मामा, गावातली ती हलगी वाजवायला. हा. परत एक त्या ह्याचं नाव आहे वामन मामा. बर. हा. काय वाजवायची? ती सनई ती मोठा 6 आवाजानं लांबत असायचं, ती वाजवायची. होय. आणि ती पिपाणी ती सदा मामाच्या हातात हलगी असायची, हा. आणि भागा मामाच्या हातात ती पिपाणी असायची. बर. हाय ती का होती? नाही ती वारली, होय. कुची करायची. हं. ती सगळीच वारली. आणि लग्नात गाणी म्हणायची का? हा म्हणत होती. कोण म्हणायचं गाणी? गाणी वय आपली जनगोत बहीण भाव कोणा गडी पण पहिलं गाणी म्हणायची. होय. हं. कशी असायची लग्नातली गाणी? लय चांगली म्हणत होती अशी. आठवते का ती गाणी? आठवते ती. म्हणाय मांड गवाच्या दारी, असं मांड गवाच्या दारी, चिकुल दाटणीचा पदरावर पैठणीचा. मांड गवाच्या दारी, टाका छत्रंजी जरायाची, माझ्या वशा बंधुशाची, इष्ट ते जाग मैतराची. स्वारी साहेब करायाची, स्वारी मास्तर करायाची, मास्तर करायाची, स्वारी मास्तर करायाची. लोकाचा ग आयर, असा माघारी जायाईचा, तुझ्या बंधूचा आयर, तुझ्या सनदी रायाईचा. लोकाचा ग आयर, अन बाई वलनी छान छान,
माझ्या बंधून लुगड घे तू धडी त्याची ग लहान लहान माझ्या घराला पावईनान माझ्या घराला पावईनान अंती घराला पावईना माझ्या घराला पावईनान आंबी मवरी तांदूळ इळण दुधा तुपान करते मऊन माझ्या सख्याला घाली मी जीव माझ्या बंधूला घाली जीवन कचऱ्यावाडीची एवढी वाटण एवढी खड्यानं दाट इली बाईच्या बंधुबाईच्या जीवासाठी मला सडक वाटली कचऱ्यावाडीची एवढी वाटण चण्या लावून करार मऊन चण्या लावून करावं माझा बंधू गवरी जीवन धर्म गावामंदी काय गणवाल काही झालं माझ्या राजाच्या मैनच फोटूचे पेपबीर लालन माझ्या सुवाणी मैनच फोटू पेपगर लालन फोटू चौकात लावईल माझ्या राजाच्या मैनच अंती गादीचा बसणार ती कालोडाची फातू हवान रसई गावाईला एवढा डॉक्टर वायग कुरसन शुभम माझा हरीण डॉक्टर हुयाई गेला ग नवान डॉक्टर हुयाई गेला नवा बघा हरीची माझ्या आव्हान अग या गादीचा बसणार इमानाला दि तू पायीन इमानाला दि तू पायी इमानाचा प्रवासी आईन माझ्या राधाचा बायग रागू इमानी प्रवासी माझा हाईन असा गादीचा बसणार ती कालवडाची फातू हवान बाई विंजनेर झालाय नवा एवढा मानिक माझा हरीण एवढा विंजनेर झाला नवा एवढा विंजनेर झाला नवान ह्या कशाळची पायरीन कसा चढ तू शेला याटीन समाधान हरी माझ्या मास्तर म्हणू का तला याटीन माझ्या बंधूच्या भोजनाला बांधी साखरच लाडून लाडू बांधती बहीण लाडी दादासाहेब बंधवाला काम सरकारी रजा थोडी काम सरकारी रजा थोडी शाळाची ग पायरीन कसा चढ तू मव जाणन चाल बुटाच्या आवाजान चाल बुटाच्या आवाजान दामाजी ग कारखान्याला सहावा बंदी पाच फंदील सव्वा दिवा तत साहेब गेलाय नवान दामाजी ग कारखान्याला गिरणेबाई हळू कोक माझ्या वाणीच्या बंद वाची सावकाराची पहिली झोप सावकाराची पहिली झोप कचऱ्यावाडीला याईला गाड्या घोड्याच्या चढावडीन सिद्धू माझ्या बंधवाची आली सख्याची चार चाकी गाडी चार चाकीत बाई बंधू माझ्या जीवाला वला ओलायास देते पाण्याचं गलायास माझ्या घराला पावईना माझ्या घराला पावईना तांब्या संगट देते पेला बंधू संगट भाचाला बंधूच्या ग राजा मंदिर मोठा डागिना मला केला वैभव माझा हरी भाचा मयाळू जल मला मयाळू ग जल मला भाचा मयाळू जल मला अशी शाळाची पायरी बाई शाळाची पायरी दप्तराच झालंय वज तुला दप्तराच झालं वजन शिक्षण नाही सज मैना शिक्षण नाही सजन बारा ग बैलाचा त्याचा बाई कुणा बावा कुणी केला गाडी ग शेताला घेऊन गेला गाडी बाई शेताला घेऊन गेला बारा ग बैलाचा त्याचा बाई कुणा बावा घर गती गाडी ग शेताला गेली होती गाडी बाई शेताला गेली होती
सुताराच्या ग मेटावर टिपणी ग बाईच माया यार दिर माझा ग राजईस झाला बाई मुराळीत या यार मुराळीत या यार झाला बाई मुराळीत या यार पिकलं ग पिकलं म्हणू गव बाई हरभरा वटायानान माल ग औशाला रेट येना माल बाई औशाला रेट येनान धरम गावीच्या कुणब्याच्या मंगुळबाई कराला वळक्या दाटन कराला वळक्या दाट शाळू ग मधून दिली वाटन मधून दिली वाट शाळू त्याला मधून दिली वाटन साळूला माग येण नाही बाई पाहिलं घरदार दिली ग नदर जोड्यावर दिली बाई नदर जोड्यावर लसूण कोथिंबीर एवढी बाई दंडाने पाणी पितीन सविता मैना माझी जय श्री ग मैना माझी चिमुलाडी ग मैना माझी बहीण ग भावाला शोभा देतीन भावाला शोभा देती बहीण बाई भावाला शोभा देती नवा ग साच पेड घ्या ग बायानो आणि इकन सानिका मैना माझी इंजिनियर ग झाल्या इमानी इकन झाल्या इमईना इंजिनियर ग झाल्या इमईना शर भरुणी साकईर घ्या गन बायानो लई थोडन बायानो लई थोड मामा ग हुंड्याला तुई पुढन हुंड्याला तू पुढ मामा ग हुंड्याला तू पुढन साळूला माग येण 80 गाड्या ग 300 टांगान साळूबाई आजोळा गेली सांगा साळू माझी आजोळा गेली सांगान जावाई पावण्यान त्यानं कशी सांगून चोरी केली सांगून चोरी केली हंड्याबाई वरली चरवी नेली वरली चरवी नेली हंड्याबाई वरली चरवी नेली जावाई पावण्यान त्यानं बाई बसून चोरी केली लाल ग रंगाची पेटी नेली लाल ग रंगाची पेटी नेली लिकीचा जल इम कुणी ग घाटला मेल्यायान तेल्याच्या घाण्यावर बैल कसा मारला तेल्यायान लिकीच्या जल मला ठाव असतेच आली नसतीन नानाच्या मळ्यामंदी झाड मी सुरूच झाले असतीन सुरूच झाले असती झाड मी सुरूच झाले असतीन लिकीचा जल इम हाई ग बाब बिळीचा पालान धणीबाई कुणाचा कोण झाला धणी ग कुणाचा कोण झाला लिकीचा जल इम हाई ग जबिराचा वापान येड्यार माई बापा पाणी तो घालून काही न पान चिमण्या ग उडून गेल्या कुपा दिशी बाई रिकामा माळी सोपान रिकामा माळी सोपा दिशी बाई रिकामा माळी सोपान साळूला माग येईन साळूबाई वेळला नव्हती घरीन पुटू ग मामाच्या वाड्यावरी पुटू तिचा मामाच्या वाड्यावरी आंबी ग मवारी तांदूळ इळ दुधा ग तुपात करते मऊन हरीला घाल जीवू माझ्या बाई हरीला घाल जीवून काळा ग सावईला उभा राहिला शेतामंदी संतोष हारीच्या माझ्या रोवण हारीच्या सचिन हारीच्या माझ्या राहुल हारीच्या धन ग रे ग हातामंदी धनबाई रे ग हातामंदी नवीन कपडे घालायला मिळायचे हो तुम्हाला? कुठली नवीन कपडं मग
आमच्या 4 मक्काची कणसं विकायची आणि मग फराक आमच्या सवमानाची बहीण एक होणार आता तिला आणि मला फराक आणायची. पाक फाटलेली असायची, कपडेच नव्हते. कधी नवीन कपडे कधी घालायला मिळायचे? ते वाढलं त्या दिवशी जण पुन्हा कुठं ती जुनाच धुयाचं तीच घालायचा. नाही कधी सणाला आणायचे, कधी आणायचे? आधी मध्ये फाटलं आणायची, सणाला बी आणायची. होय. सणाला बी आमच्या याची इकरी झाली का आमच्या परत आणायची. हा. मालिकाला घेऊन यायची. सण वगैरे कसे साजरे करायचे पहिल्या काळात? नको असंच आमच्या करतानाच कुठलंच असं म्हणजे आमच्या आता वारली बघा, बरी 1.5 वर्ष झाली, बघितलं म्हणलं असता ती लयच म्हणजे अशी मजबूत लय होती, धंडानं पण लय. आमच्या आईनं सांगोल्यात ही नेलतं एकायला खोंडी काय नेलतं. बर. आमच्या वडिलाला आणि तिला आखवांडी एकीना. मग आपली मंगळची चोर असतील कोणतर, ती फांड विकून येताना पैसे घ्यायसाठी ती चढलेली बघून ती महाग चढायला आली. दोघा चौघाला असं कोपर खेळून असं खाली ढकललं तिनं. एवढी दांडगी होती, अशी जाडच्या जाड दांडगी. ती कशाला चढते ती, मग त्याच्यात खाली उतरली आणि त्यानं लगेच दरवाजा उडून घेतला. आमची आई सांगायची असं झालं का आज. सांगोल्या बाजारला गेले? सांगोल्या बाजारला गेलो तसं झालं. आईच्या हात काय आवडत होतं तुम्हाला खायला? काय आमच्या आई लय लाटीवड्या करायची, मिठाचं वांग करायची. आमच्या आईनं नुसती भाजी केली तर पण छान लागायची. लय छान करायची. सगळ्यात जास्त काय आवडायचं? लाटीवड्या, भरलेलं वांग. लाटीवड्या कशा असायच्या? काय लाटीवड्या असं शापलं जिरं धन घालून कोथिंबीर ही बारीक करायचं आणि डाळीची पीठ पिवर आपलं डाळीच पहिले आता पिशवीतलं नाही, डाळीचं पीठ दळून आणायचं आणि मग त्याच्यात ती चटणी घालून मळायचं. परत अजून जिरं खोबरं ती सगळं कुटून असं लाटायचं आणि त्याच्यात ती भरायचं, वरनं तेल सोडायचं, असं पसरायचं आणि ते असं दुमतायचं आणि पुन्हा कापायच्या आणि ती तेल टाकून वापरायच्या. ती लाटीवड्या. होय. असं अजून काय काय बनवायचे? अशी आमच्या चांगलं बनवायचे. आमचे काय 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 बनवायचे? वांग असले भाज्या ही सगळं चांगले टेस्ट आमच्या आईच्या भाजीला सगळ्या. नुसती हिरवी मिरची चटणी केली तर आमच्या टेस्ट लागायची. होय. वाटून करलेली. आता मिक्सरवर कशाच त्यारच बघू चांगलं. कसा ठेसा कशी बनवायची? काय असे नव्हता लसूण आणि तव्यातच गरगटायची, तव्यात असं तांबल्यानं, नाहीतर लोटका असायचं लोटक्यानं. भांडी सगळी हे असायची ना पहिले, म्हणजे जर्मलची. आणि आमच्या वांग करताना सुद्धा कसं पहिलं खणीची लुटकी असायची. ती सोना म्हातारी म्हणून यांची मावळण होती. आमची सासू डिलिव्हरीत वारली बघा, तर ती खण्या लोटक्यातच भाजी करत होती. लय छान लागायची. होय. मस्त व्हायची भाजी तिची. भांडी मग ही मातीची आणि अशी पितळाची आणि जर्मलची जास्त भांडी होती. लग्नाला ज्यावेळेस मी एखाद्या लग्न असायचं, लग्नात आयर म्हणून काय नाही लोक आयर 2 रुपये रुपया तर मांडायला जण आज वाटेल म्हणून 5 रुपये एवढ्या वर कोण आयरच करत नव्हतं. होय. आमच्या सचिनच्या लग्नात सुद्धा आम्ही आधीला घेतलं, लय आयर नाहीच. आता सचिनचं आता तुरच झालेलं तुझी त्यांना आता लाज वाटते. 100च्या पुढला आता आयर करते, 50 सुद्धा जास्त करत नाही कोण. मग अजून काय आयर म्हणून पैसा आणि दुसरं काय असायचं? कोणतर काय असं आणायचं सोनाऱ्या दुकानातनं. पहिलं सोनं चांदी स्वस्त होती. पंचपाळ कोण आणायचं, कोण असं मूर्ती आणायचं, असं आणायचं. कपडे वगैरे कपडे तर आयर आणायचंच घे. जनगोत बहीण भाव असले का कपड्याच आयर जास्त आणायची. ती सांगाय मला सगळं सांगा तुम्ही काय काय असायचं आयरामध्ये, काय काय असायचं सगळं. म्हणजे लहान लेकरू असलं तर त्याला वर हे असायचं कपडा, म्हणजे ड्रेस असायचा ती, आणि टावेल टोपी लुगडं दडीचं पाताळ असलं सगळं घेऊन यायची. असं आणायची. ह्याच्यावर नाही गाणं म्हणा की, म्हणजे आता पोरगी नांदाला सासरला गेली, त्याच्यावर गाणं म्हणा की. साळू चालली नांदाईलान, शिव पातूर आया बायान, कड पातूर बंधुराया, कड पातूर बंधुरायान. साळू चालली नांदाईलान, बापशी म्हणती जाग बाई, ह्या गाईची येडी माई. दूर जाती घालवाई, दूर जाती घालवाई. साळू चालली नांदाईलान, बाप बघ तू चोरावाणी, डोळ गाळ तू मोरावाणी, डोळ गाळ तू मोरावाणी. साळू चालली नांदाईलान, पोटात कालवत, माझ्या पोटात कालवत. मैना महागारी नाही ग येत, मैना महागारी नाही ग येत. आणि माझ्या घराला माझ्या जीवाला जड भारी, शिजी बोटान तांब्या दावीन,
जय श्री मैना माझी ही का सविता मैना माझी अंतकरान परगावी अंतकरान परगावी जीवाला ग जड भारी शिजी उशाची उठईलीन माझ्या मैनवाणी मैना ह्या ग शिजीला कुठं इलीन ह्या ग शिजीला कुठं इली ह्या ग शिजीला कुठं इलीन बिरुदेवाची बाय ग शेवा आपण करू या नंदा जावान जाव मालने सांगू किती उदबत्त्याची झाड लावान दिरा माझ्याला बोल इती उदबत्त्याची झाड लावान बुक्या जला बिरुदेवन तान लागली ताकायाची माझ्या समृत सोयऱ्याची माझ्या गवळी नानाजीची हे सांगा मला आता बघा पहिलं म्हणजे गरीबी असायची ना सगळ्यांचीच उसणं काय घ्यायचं का शेजाऱ्यांकडून असं काय हा पीठ द्यायचं पिठाची मीठ नसायचं चटणी नसायची एकमेकीला द्यायचं घ्यायचं हा आमच्या सगळी चांगली यायची जावा बावा बी आमच्या खालच्या चुलत सासू आई द्यायच्या एकमेकीला नसलं पण नसतंय म्हणून आपण जास्त आणूनच ठेवायचं आपली लेकरं शाळेला जायची म्हणून जास्त आम्ही आणायचं नसलं तर मग जावं लागायचं कोणातरी घरी आणि पहिलं जाच ऐकलं असायचं बघा जात होता मला माझी सासू डिलिव्हरीत वारली मला जातच कोणी केला नाही आणि ह्याने मला कधी मारलं बी नाही आणि कधी काय भांडण बी नाही कधी शिवी बी दिली नाही काहीच नाही ऐकलंय कधी कोणाला तुम्ही म्हणजे पहिली असायची भांडणं पण भांडणं सोडवायची त्यांना थापाथप करायची करू नका भांडणं या जन्मात काय म्हणायचं ग बसायची परत नाही हे सासर म्हणजे सासू आता तुमचं नाही पण एखादी सासू असते सोनाला उगाच ताप द्यायची काम लावायची अशा काय गोष्टी ऐकलेल्या होत्या आमच्यात तर नाहीत सगळी मयाळ होती आमच्यात त्याच्यामुळे आम्हाला तसं कोणाला सासरवाची बी चुलत सासवणी आमच्या केला नाही बघा सगळ्या चांगल्याच होत्या ती तुमच्या बाबतीत नाही दुसऱ्याला पण केला नाही दुसरं कोणा किस्सा ऐकलाय का असं म्हणतो मी ते असायचं की व त्यांना काय नसायचं मग कुणीतरी शेजारणीनं असं गवताला गेल्यावर ही भाकरी न्यायच्या कुणीतरी तिला तिथं रानातच भाकर घालायची ते आमच्या गावात होतं एक जणाला पण ती भाकर रानातच न्यायच्या जातानाच न्यायची सकाळपारी तिने तिथंच खाऊन यायची मग कोणी न्यायची भाकर ते शेजारणीनं असं ती गवताला येताना सासरवाशीला भाकर नाही बाय आणि मग तिला भाकर न्यायची तिथं रानात बसून गवात काढून काढून भुका लागायच्या आणि खायचं वाळूक बिळूक एखादा आणायचं खायचं मग गावात घेऊन लोणा काढायचा वज व्हायचं नाही म्हणून मी जास्त करून गवताला जायची ना पण कवा तर गेली तर मी त्यांच्या संग घेऊन यायची त्यांच्या संग जायची त्यांची सासू त्यांना जेवायला द्यायची नाही का बरं त्यांचं काय त्रास असायचं नसल घरात त्यांच्या बी पहिल्या अपघात होती की पहिली अपघात होती आणच नसायचं पहिलं आता कणगी भरले आता खा वाटत नाही पहिलं भूक बी लागत होती भूक लागत म्हणजे काम करायची ना लोक पहिले काम लय करायची लांब न गवत आणायला जायची तुमच्या जास्त गाड्या नसायचं जास्त गावात आणायला जायची लांब लांब काम काय काय असायची पहिले बायकांना खुरपाय जायचं हरभर काढायला जायचं ज्वारी फोडायला जायचं हे असं काम कोथिंबीर उपडायला घरात काम काय काय असायची बायकांना भाकरी कालवून भाकरी कालवून भाकरी कालवून करायचं धुणं भांडी यायच की काम ते करून सगळं नीट सांगा सगळं सांगा मला नुसतं म्हणजे बाय घरातली सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत कामच करत असते उठलं का लुटून काढायचं चुलला आधीच चूल पोतारा पहिल्यापासून सवय चूल पोतारा करूनच झोपायचं भांडी घासायची लुटून काढायचं आणि कपडे घड्या घालायच्या लेकरांची सकाळपारी शाळेला जायची म्हणल्यावर संध्याकाळी लेकरांची कापड धुया लागायची एकच ड्रेस ती धुयाचा संध्याकाळी वाळू घालायचा आणि ती सकाळपारी मग लेकर शाळेला घालून जायची सचिनला जयश्रीला कपडेच नसायचे आमच्यात माझ्या तर नव्हतीच मग तीच घालून संध्याकाळी धुवून त्यांचे कपडे आणि ते पितळाचा तांब्या एक आमच्या दिलेला होता मग त्यात ते पितळेच्या तांब्यात इस्तू घालायचा आणि हे सचिन आमचा इस्त्री करायचा बहीण भावाच्या कपड्याला इस्त्री करायची पितळेचा तांब्या होता आणि त्याच्यात इस्तू घालायचा आणि ती रग हातरायचं चादर बारकी असली तर हातरायची त्याच्यावर अशी इस्त्री फिरवायची मग ती घडी व्हायची त्याची आणि ती दोघं जण जायची घालून शाळेला तांब्याने इस्त्री करायची ती करायची इस्त्री होय आणि ती जायचं घालून मग बर म्हणजे इस्त्री नसायची मग ती घालायची कुठलं कपडे टाकायचा म्हणजे घट्ट घ्यायचा कोळसा आणि ती बी असं खाली चिटकते का बघायचा आणि परत मग ती फिरवायचं पाण्यावर चितरडा टाकायचा असं फिरवायचं ते कसं चेक करायचं ते पाण्यावर चितरडा टाकायचा त्याच्यात चिटकते का ती बघायचं आणि मग ती असं दोघांच्या कपड्याला इस्त्री बर आणि कपडे कसले असायचे अशी पांढरा शर्ट आणि निळा परा असा क्रेट होता क्रेट निळा आता पांढरे कपडे असले का त्याला हे पण करायचं बघा
हं. तुम्ही त्याला निळ काय असायची ती निळ म्हणायची ना काय एवढी बाटली मिळायची की हा. थोडं टाकायचं म्हण नाहीतर मग लयच वेगळं दिसायचं लयच हा. गडत व्हायचं थोडं टाकायचं त्याला ते निळ द्यायची ना नीळ द्यायची त्याला. कपड्यांना हा, कपड्याला नीळ द्यायची. पड पड र मेघ राजा माझ्या बंधूच्या शेतावरील बहिणीचा खरंच भारी त्याला बाबा बहिणीचा खरंच भारी पाऊस पडईला मिरगा रोयण्याआधी ग मिरगा आधी ग रोईण्याचा पाळण हालईला भावा आधी ग बहिणीचा आधी ग बहिणीचा भावा आधी ग बहिणीचा पाऊस पडईला नको करू र गाजावाजान धरणी बाबा म्हणती पती माझा धरणी ग म्हणती पती माझा पाऊस पडईला असा बाई पडून बरा झाला नंदीबाई तासाला पाणी पेला नंदी ग तासाला पाणी पेला जातीचा धनगर कसा बाई अवसन झाला माळीन बाईने नंत्या हारी माझ्या उसार शेजारी लाव केळीन शेजारी लाव केळी उसा बाबा शेजारी लाव केळीन मोराळे म्हणून कोणी जाऊन याला वडील यायचा चुलता यायचा आमचा जास्त करून आम्हाला चुलता आमचा धाकटा चुलता माझा येत होता बर साहेब नाना म्हणून होता हा. ती यायचा न्यायला सायकल घेऊन यायचा होय मग एकदा न्यायला मला घ्यायला बाय आलं हा. म्हणजे मला कळत असतं तुम्ही त्यांना कशाला म्हणली असती तशी हा. मग त्यांना म्हणलं मी ना तुम्ही घालवा यायला लागलाय मी आता त्यांच्या घरी किती दिवस राहायची कोणाच्या म्हणजे ह्या लोकांच्या घरी इथं नवऱ्याच्या घरी बर हा. मग ती म्हणला मग त्याला लय रोड आलं हा. तिथं बऱ्याच वस्तीवर तिकडे शेजाळ्या वस्तीवर म्हणली तिथं काय म्हणला तुम्ही मी म्हणलं इथं आता तुम्ही लोकांच्या घरी माझी म्हणजे समजूत काढली होते ना इथं मग गेल्यावर साडी घेतली हा. अशी धडी पदराची एक हा. साडी घेतली परकर जम्पर घेतला हा. सुजबा तुला घालून येतो म्हणला मला नको वाटायची इथं म्हणजे हा, हा. इथं यांची मावळून होती नवीन ना. घर नाही दुसऱ्याचं घर लोकांच्या घरी सासू बी ना ती म्हणजे यांची मावळून मला म्हणजे छळ बी करत होती म्हणजे देत नव्हती खायला प्यायला हा, हा. असं काय तर हा. द्यायची नाही हा. म्हणजे मग ह्यानी म्हणायचं असू दे काय करायचं आहे हा. तिला कशाला काय म्हणते ती आपल्याला आमच्या आई वारल्यावर जेवण करायला राहिलेली आपल्या घरी मग मी तिला चांगलं बोलायची मग हा, हा. हा. काय म्हणलं तुम्ही यांना चुलत्याला का चुलत्याला म्हणली हो मी हा. चुलता म्हणला ते घालवाय आल्यावर मला म्हणला सुजबाय आता तिथंच राहायचं तुझं गाव होती तीच घरी तिथं आहे मी म्हणलं आहो मला तुम्ही नाना माया लावून सोडताय पण मी तिथं किती दिवस राहायचं माझी ओळख नाही पाळख नाही मी कशी राहायची तिथं म्हणलं हा. मग ती रडायला लागला तिथं होय. हा. बर. तिथंच रडायला लागलाय लय रडला हा. माघारी तिथं ती बाबूशा म्हणून एक म्हणून आहे आमच्या यांच्या मावळीचं पोरग ती मेंढराक्या हा. बाबूशा म्हणून आहे ती हा. त्याला म्हणला काय यार बाबूशा आमच्या दाजीची पोरगी म्हणते म्हणला मला लोकांच्याच घरी सोडायला लागला या हा. मला कसं काय करावा त्याला बी सांगायला लागला हा. हं मग परत तुम्ही मग आला का परत इकडे आली की काय म्हणला परत मग काय नाही म्हणली गपची बसली रडा लागला गपची बसला ग का? बसली नाही म्हणला मी तू जातो म्हणला मग हा. मग माझा भाऊ होता मग गाड्या चालायला होता हा. यायचा जायचा सायकलीवर हा. मग काय वाटायचं नाही परत माझी ननंद बी होती ती बी माया लावायची म्हणून म्हणायची एक ननद चुलत ननद होती हम्म, ती बी माया लावायची मग राहिलो मग होय जेवायलाच नसायचं हा. मग तिथं शेजाऱ्याच्या वस्तीवर कामाला आम्ही हुंडी फोडायला जायचं हम्म. मग ती ओलीच हुंडी हम्म. तर ही मग लेकराच्या भाकरी कुठायच्या घरात मग मग हे जुंधळ्यावरचं चकोटा खायची सचिन आणि जयश्री जाऊन हा. चिकोटा खायची मग मला मी युस तर मी सकाळी 9ला 10ला गेलेलं संध्याकाळी 6ला सुटायचं हा. मग ती लेकरं तर पेंगाळायची लेकरं जोंधळ्यावरचा चिकोटा खायचा म्हणजे ती साखर म्हणून असायची की जोंधळ्यावर हं हा. अशी पुंदरा पावसाचं ही घाम्याजून नसायचं हा. का तुम्ही बघितले का नाही काय कशावर नाही? असायचं जुंधळ्यावर ती खायची असं पानं वर बुडून जोंधळ्यावर म्हणजे कुठं असायचं ते ती वर पानावर वरच असायचं जोंधळ्याच्या हा, पानावर वर ते? पानावर असलं का घ्यायचं हा. 2-4 पानं अशी करून घ्यायची आणि अशी करून खायची होय हं, अशी चांगलं करून. लागायचं ते ती काय चांगलं लागायचं की. तुम्ही खाल्लंय आम्ही का ते? आम्ही पण खायचो की होय गोड लागायचं हा. खात होतो आम्ही बी ती घरी खायला नसल्यामुळे ते ती चिकोटा खायची लेकर हा. दुसरं काय नसायचं दोडा दाडा असलं ती बी खायचं कापून करून लेकर हा. पण चळायची नाही ती मागाव तर घरात नाहीच तर काय हा. हं. ती कुठं कामाला कामाला गेल्याशिवाय तर मिळालं आणत नाही खायला. नव्हतं मग काय करायचं हा. असं असायचं त्या गरिबीवरून एक गाणं येतं का बघा गरिबी जास्त आहे ना, तुम्ही आता ही सगळी चांगली ना नाचार ग संसार
माझा लाग मुडीला सचिन माझा हरी रामा लाग जोडीला शंकर पार्वती कशी विचार करत्या तीन चुड्या माझ्या समरताला हाती धराव म्हणत्या ती हाती धराव म्हणत्या ती हाती धराव म्हणत्या ती एक ग माग एक कुठे बाई निघाल बापल्याक निघाल बापल्याक दृष्टर होईल माग तो पण होईल माग तो पण दृष्ट बाई होईल माग तो पण कुटीच्या पराईस मला बाई पाटीच वजायान कुटीच एवढं रागू आकाबाई म्हणत जायान म्हणत जायान आकाबाई म्हणत जायान कचऱ्यावाडीच शिवाया रे मला ग दिसत हिरवगार नेनंती माझी मैना तत ग पेरली जीर साळण पेरली जीर साळ तत बाई पेरली जीर साळण माया घरला जाती माझ बसन गुदू पुडन नंदाच्या नात्यायान माझी मैना पाया पडन बंधू असत जोत चढ बंधू ग असत जोत चढन आरवाळी एवढा भाचा भरल्या ग रांजणी दूतू पायीन रकुने नंती मैना माझी शिमाने नंती मैना माझी माम्या म्हण गणा त्या काही बंधू असत उभा राहीन असत उभा राही बंधू असत उभा राहीन नेनंत्या मैनच तिचं नांदण डे भाज्याच वाड ग भोवतानी मामाशाच वाड तुझ्या भोवतानी मामाशाच साठ्याच्या दुकानात शिरकाई सागर लुगड हाय गान आकुलाडे ग बहिणा माझे साऊलाडे ग बहिणा माझे मामा तू लाडे ग बहिणा माझे हाय ग बाई साहेब आपला भाऊ साहेब आपला भाऊ गारबाई सावली कुठ पाहून साठ्याच्या दुकानात शिरग सागर लुगडीडन बंधूला पाहू येण साठ्यार दुकान उघडन साठ्याच्या दुकानात उभी मी पालाला धरुईनी माझ्या ग सख्याला गडी ग सांगती हे रुईनी टोपा मंगळ वेड्या मंदी कोण बाई टोपाच्या पदराची बहीण भडंग्या गुजराची बहीण ग भडंग्या गुजराची मंगळ वेड्या मंदी ओळखू येही ना माझा मलान हात ग शालाचा वर केला हाती बाई रुमाल भडकला रुमाल भडकला हाती ग रुमाल भडकला नंदी सर्ग गावीचा एवढा पार पार भरला पावण्यान मामा माझ्या ग भाच्यायात त्यात बाई परक नाही कोण आकू ग लाडी ते मैना बोल त्यात ग परक नाही कोण पुण्याच्या शाळेला असा ग शाईचा देते सडान अंबुलाडे तू बहिणा माझे तू बाई विषयी शिकवताना असा बाई सरकार झाला वेडा असा बाई साहेब झाला वेडा शाळाची पायी गिरी कोण बाई चढती शेलायाटी मास्तरनी म्हणू का तलायाटी मास्तरी तुला म्हणू का तलायाटी नाजूक पातायाळ नकुणी सुग पायी घोळण तुला बाई दृष्टीचा येईल जाळ आणि तू नेनंते बहिणा माझे
तुला दृष्टीचा येईल जाळ, तुला ग दृष्टीचा येईल जाळ, जरीची एवढी टोपी साठी दादाच्या बस्त्यावरी, दादाच्या बस्त्यावरी मामा त्यानं अडवला रस्त्यावरी, अडवला रस्त्यावरी मामा त्यानं अडवला रस्त्यावरी, मावळ भाच्यायाने ससाग मारला कोराडीला, हसून माचा सांगी गुंगरी ग मामाच्या कोराडीला, मामाच्या कोराडीला गुंगरी ग मामाच्या कोराडीला, चाट्याच्या दुकानात शिरबाई सागर लुगड हाय गान, दोंडाने नंती बहिणा बोल माझी बाबा वस तुझा पैकान, अवस तुझा पैका माझी बाबा वस तुझा पैकान, सोनार दादा सोनारीन बाई जुडवी तयार झाली का नाही, साळू माझी नांदायला जायाची आई, जावाय पावना करी तू गाई, सोनार दादा सोनारीन बाई इरुद्या तयार झाल्या का नाही, साळू माझी नांदायला जायाची आई, जावाय पावना करी तू गाई, सोनार दादा सोनारीन बाई इरुद्या तयार झाल्या का नाही, जावाय पावना करी तू गाई, साळू माझी नांदायला जायाची आई, साळू माझी नांदायला जायाची आई, सोनार दादा सोनारीन बाई अंगठ्या तयार झाल्या का नाही, अंगुठ्या तयार झाल्या का नाही, साळू माझी नांदायला जायाची आई, जावाय पावना करी तू गाई, सोनार दादा सोनारीन बाई करंगुळ्या तयार झाल्या का नाही, जावाय पावना करी तू गाई, साळू माझी नांदायला जायाची आई, सोनार दादा सोनारीन बाई साकळ्या तयार झाल्या का नाही, साळू माझी नांदायला जायाची आई, जावाई पावना करी तू गाई, सोनार दादा सोनारीन बाई वजर टिक तयार झाली का नाही, जावाय पावना करी तू गाई, साळू माझी नांदायला जायाची आई, जावाय पावना करी तू गाई, सोनार दादा सोनारीन बाई बोरमाळ तयार झाली का नाही, जावाय पावना करी तू गाई, साळू माझी नांदायला जायाची आई. गोळोबा वगैरे होता का तुमच्या काळात? होता गोळोबा? काय साधा गोळोबा? ते पहिल्या दिवशी अशी तुळस असायची, तुळस करायची, त्याला खपली साळी लावायच्या आणि आमच्या आई धपाटी करून द्यायची, मग ती नेऊन टाकायचं, वड्याला पाणी असायचं, हिरीत पाणी असायचं, ते टाकायचं, आखाड महिन्यात 4-5 गुळूब व्हायचं. होय. आणि काय असं मी माती वगैरे कुठं आणायची गोळी? मग ते आपल्या रानातलीच घ्यायची आणि त्याचाच कोण कोण गुळ. जायचं? आमच्या बहिणी दुसरे बी होते, शारदा होती चुलत बहीण, शेसा होती, दुसऱ्या बऱ्याच होत्या, बाळूबाई अजून ती दुसऱ्या बहिणी होत्या, आशाबाई ही होत्या बारक्या बारक्या, ते यायच्या आमच्या माग, आम्ही टाकायचं. आंबा वगैरे असायचं का पहिलं? होतं झाड होतं आमच्या, होतं आंब्याचं झाड. होय. कसलं असायचं आंबा ते? मोठं लाटगी असं. आमची आई जायची, ते सगळं तोडायची. 7 जणांचा आंबा, आम्हीच 4 जण आणि 3 जण चुलत. मग आमची आई करेक्ट वाटणी करायची, कोणाला जास्त टाकणारी नाही. सर मग काकू तूच आंब्याची वाटणी, आमचं चुलत भाव चुलत म्हणायचं, वहिनीनच करू ती वाटणी. मग आमच्या आई पोराशांना असं धारणी असायची, ते काढायचं आंब आणि असं सगळ्याला बरोबर वाटायचं. कोण तोडायचं? कोण आंबा? असं पोरच चुलत भावी. ती झारणी असायचा, ती झारी असा उची, आणि त्याला ते असं आंब्यापाशी गेलं का ती असं लावलं का ती बरोबर तुटून त्यात पडायचा. ती काढून आणायची. मग किती निघायचं आंबा? बक्कळ चांगलं येत होतं की आंब, 2-2 टिकी पुती आंबे येत होते की. मोठं झाड होतं आंब्याचं, जुनं पिकलं आंब होतं. आमची आई झाडं पण यायची आंब्याची, ती पण पिकू घाला. व्यापारी म्हणून होती तर ती सगळं असं धंदा करायची. व्यापारी होती का? व्यापारी मोठी मोठी झाडं लांब लांब जाऊन घ्यायची. आणि ती कसं पिकू घालायचं आंबा? ती खाली साळावाण ठेवायचं, त्याच्यावर एक थर घ्यायचा, ती वर साळावाण ठेवायचं, त्याच्यावर एक थर घ्यायचा, मग असं लई उच्च करायची आणि ती पिकायचं. ती किती तर दिवसात पिकायची तिला माहितच. मग ती पिकायची. घरी पण यायची लोक न्यायला आंब. पहिलं आंब म्हणजे असं केमिकल नसायचं, चांगला आंबा असायचं. मंगळवाड्यात बी त्या सुरमावशी बसला आंबा आहेत म्हणायचं, सगळे घ्यायची. ती माझी ती बहीण हुनुरात दिलेली ना, म्हणजे ती रडायची जेवायसाठी, थोडं सारखी रडायची. मग मी म्हणायचं तुला कळत नाही का आपली किती अबद आहे, तुला भाकर लागते सारखी, कुठं आणायची भाकर. मग ती लई रडा लागली मग आमच्या चुलतीकडे जायचं, मग त्या चुलतीनेच द्यायची भाकर. केवढी होती ती? बारकी होती माझ्या पाठची. तिला थोडं
भूक लागायची खेळल्यावर भूक लागायची हा, हा, मग मी ती चुलतीकडून जाऊन त्याला भाकर थोडी द्यायची हा. ती म्हणायची नसली तर बी तुम्हाला न्या जावा हा. नसली तर ती चुलती म्हणायची तुम्हाला अजून पण न्या जावा हम्म. पण नको म्हणायचे त्यांच्यात बी होती ना 4-5 जण ती हा, हा. बारकी बारकी होती हा, मग ते त्यांचं पण तिचं माहेर तिथं होऊन म्हणायचं होतं हा. तिच्यामुळं ती मामा आमचं तिकडलं ती मामा द्यायचं तिला जास्त असायची त्यांच्या घरी अनपाणी जास्त असायचं आणि आमच्यात कमी असायचं हा, हा, हा. आमच्या एका साळे काढायची त्याचं कधी व्हायचं उशीर लागायचा हम्म. एक दिवशी लयच उशीर लागायचा मग तोवर पिंगत झोपायचं बी आम्ही तवर हम्म. मग सारखं तर काय रताळ खा वाटतंय का नाही खायचं मग हा. झोपायचं मग तसंच हं बिगर जेवता म्हणजे झोपायचं. वगैरे झोपायचं मग आमची आई उठवायची बरं झोपीत खाल्लं तर खाल्लं नाही तर झोपायचं आई आई ग म्हणताना तोंडा सुटल पाजा यार मावली माझी बाई माझी मदाची गागैरण आई आई म्हणताना तोंड माझं ग हुत वाडन मावली माझी बाई दारी म्हणू ग काच झाडन आई आई म्हणताना आई आई म्हणताना तोंडा सुटल पाजा यारण मावली माझी बाई माझी मदाची गागैरण झाडा ग मंदी झाडन झाड आंब्याचं डेर दारण एवढ्या महिमात माता थवार एवढ्या महिमात माता थवारण शिजीचं ग उसईन बाय मी फेडल पाहिलीन माझ्या ग्रजाच्या उसण्याची याद कुणाला राहिली शिजीचं ग उसईन बाय मी फेडल भाजी पाल्यान माझ्या गिरजाचं उसईन भरलंय गंगाळ जपईनान शिजीचं ग उसईन माझा तळात माकईनान तळात ग माकईना माझ्या गिरजाचं उसईन भरलं गंगाळ जपईना भरलं गंगाळ जपईनान शिजी ग नाव घाली नाही भिजला नाणी धोंडान माझी गिरज नाव घाली रास बी दिला गेला लोंडान बंधूजी बोलई तू दृष्ट होईल पाणी कोंडान बाई किती गाणटचिल तुझं नटण मला ठावन चकुली मैना माझे रुण नेणंत्या मैना माझे विणीला गजरा लाव तुझ्या ग वेणीला गजरा लावन किती गाणटचिल एवढं नाजूक पातायाळन नको गणेशू तू पायी घोळ तुला बाई दृष्टीचा येईल झाळन भरतागराच राज राज सांगती मावशिलान जय श्री ग मैना माझी या ग सोन्याची साकईलीन कुकुबाई लेया चार शाला कुकू गले या चार शाला घराचा घर धंदा सुन साळाय तुला दिलान लेक ग कारबी बारी केला लेक ग कारबी बारी केला घराचा घर धंदा बसून साळा गाईच्या हातीन साळा गाईच्या हाती सुन ग साळा बीच्या हातीन कडू ग कार येईल चिचबाईन बनवलन माझ्या नेणंत्या हारीन गरबाई शेण्यानं चालवलन शेण्यानं चालवलं गरबाई शेण्यानं चालवलन पानाड्या पान खातू सुना लावतून काईलान माझ्या बाई आवाशा कंथाईच्या सदाबाईला लाई मुकाईलान पानाड्या पान खातू सुनाबाई लावतू बोटाईलान माझ्या आवाशा कंथाईच्या सदाबाईला लाई वटाईलान पानाड्या पान खातू सुनाबाई लावतून काईलान लालाई मुकाईला सदाबाई लालाई मुकाईलान तांबू गळणे बाई पान देताना गाळू नको बोटबाई कंताची न्याळू नको बोटबाई कंताची न्याळू नको पानाड्या पान खातू अशी बाई इळाची की तू खातून
पान ग मळ्याची कोती घे तू, पान बाई मळ्याची कोती घे तू. म्हणजे आईला म्हणत होती ना, म्हणजे तिथली मऊ कणस होती केली होती तिनं. मग मी म्हणलं मला तिला फ्राक घेईन, मला नथनी कर. अगं ती म्हणली आण नाही खायला सुजबा, तू सारखी नथनीच कशी मागते. मग ती नथनी कशी मागते म्हणल्यावर ती आमची एक समोशी म्हणलं सावकरी नव्हती, कचऱ्या ढेकळा याला होती, काय गावड्या वाडीला 100 एकर जमीन होती त्या मावशीला. ती मावशी आमची आम्हाला लई पुरवायची बघा. मेन सांगायचं विसरलं तर ती मावशी सगळं द्यायची. मग ती मावशीने 10-5 रुपये आणला असत्याला काय तर. मग आमच्या आईने काय गोळा केलं, नथनी घेतली मला. मग नथनी घेतली आणि ती नथनी दोघींनी मिळून दोघींनी मिळून घेतली, छोटी नथनी घेतली. मग माझी बहीण शाळा शिकवत होती ती आंबो म्हणून एक विद्यापीठला, तिचं येतं मवळा तिचा नंबर लागला होता. मग आता मला काय वाटलं, आता मी घालून काय उपयोग आहे, माझी बहीण आता शाळेला जाते, छोटी आहे म्हणलं, बहिणीची माया लय. ती म्हणलं मॅडम आंबो तुला ही नथनी असू दे म्हणलं, तुझ्या नाकात घाल. मग तिला ती नथनी दिली, तिला मग तिच्या नाकात नथनी घातली. असू दे म्हणले. मग तू म्हणले हाट करून घेतली, अगं म्हणले बघ तिला दिली म्हणली, असू दे गाय म्हणलं, तिला नसते म्हणलं. तिला आता कधी आता लोकांचे लेकरं काय काय घालून येते, मग आपल्या मॅडमच्या तर काय नाकात आहे का आता, बघ तिचा नंबर आला. हुशार पण लई होती, अशी शिक्षणात पण हुशार होती आणि अशी पळायची भीती, पळायला बी कशाला ऐकायची नाही.